Hello friends, in the last lecture we learned that our narrator Talkative Man owned the road engine. The organizer of the Gittyland, that is Showman, was left the Gymkhana ground because his tenure, his duration to staying in the Malgudi village or town is ended. Our narrator, who brought a lottery ticket and own road engine, and now I am going to go ahead and read the short story Engine Trouble. I left it alone for a few days, not knowing what to do it. I received a notice from municipality. The first trouble is occur in the life of our narrator, the Talkative Man. He said, he convinced, he expressed here, I felt it alone for a few days. I left it alone for a few days. काही दिवसांपुरता मी ते इंजिन त्या ग्राउंडवर तसंच ठेवलं होतं, अलोन म्हणजे एकटं. नॉट नोईंग व्हॉट टू डू विथ इट, काय त्याच्यासोबत रोड इंजिनसोबत काय करावं हे त्याला कळत नव्हतं. I received a notice from the municipality. म्युन्सिपॅलिटीकडनं त्याला एक नोटीस आली. ऑर्डरिंग दॅट, एक आदेश होता त्याच्यात. काय होता? ऑर्डरिंग दॅट द इंजिन शुड ॲट वन्स बी रिमूव्ड फ्रॉम द ग्राउंड ॲज अदरवाईज दे वुड चार्ज रेंट फॉर द ऑक्युपेशन ऑफ द जिमखाना ग्राउंड्स. आणि त्या ऑर्डरमध्ये स्पष्ट केलं होतं. काय स्पष्ट केलं होतं? द इंजिन शुड ॲट वन्स बी रिमूव्ड. आणि जे इंजिन आहे, इंजिन त्या ठिकाणी रोड इंजिन उभं आहे ते रिमूव्ह म्हणजे काढून टाकणे. फ्रॉम द ग्राउंड ॲज अदरवाईज दे वुड चार्ज म्हणजे भाडे लावणे, रेंट. ओके, भाडं लावणार होते. फॉर द ऑक्युपेशन म्हणजे ॲक्वायर करणे ऑफ द जिमखाना ग्राउंड ॲक्वायर केल्याबद्दल त्याला त्याचं भाड्यापोटी काही रक्कम चार्ज म्हणजे अदा करावी लागणार होती. कोणाला? म्युन्सिपॅलिटीला. ही अशी म्युन्सिपॅलिटीने नोटीस दिली होती. आफ्टर डीप थॉट, खूप विचारांती, काय? आय कन्सेंडेड टू पे द रेंट. कन्सेंडेड तयार होणे, सहमती दर्शविणे. ओके, सो नाव द नॅरेटर इज कन्सेंड, ॲग्री टू पे द रेंट. आणि त्या रेंट द्यायला तो तयार झाला. अँड आय पेड 10 रुपीज अ मंथ फॉर नेक्स्ट 3 months. आणि पुढील 3 महिन्यासाठी 10 रुपये प्रति महिना असं भाडं ते इंजिन, त्या रोड इंजिन त्या जिमखाना ग्राउंडवर उभ्या राहिल्याबद्दल म्युन्सिपॅलिटीने त्याला अदा करायला सांगितले होते. दिस इज द ट्रबल नंबर 1 is occur in the life of our narrator, because the road engine is occupy the Gymkhana ground corners only. So the first trouble is to pay the rent for the road engine. 10 rupees per day. It was not time of hours. It is a time back in the 1960s, 70s. Okay, so it is a huge amount for the middle class people to pay rent for that particular useless goods म्हणजे वस्तू, useless, निरर्थक. Okay, I am go ahead. Dear sirs, now he wrote a letter to the municipality. What he said there? Dear sirs, I was a poor man. मी एक गरीब माणूस आहे. Even the house which
I and my wife occupied cost me only 4 rupees a month. आणि ज्या घरात हे भाड्याने राहतात त्या घराचं भाडं फक्त 4 रुपये प्रतिमाह आहे. पण ऑन द अनदर साइड the road engine which is stand on the gymkhana ground, the narrator should be paid 10 rupees per month. Okay, he go ahead and said, and fancy म्हणजे त्याच्यासाठी या ठिकाणी शब्दाचा अर्थ आहे अद्भुत, की ज्याची कल्पना करू शकत नाही. अँड फॅन्सी माय पेईंग 10 रुपीज अ मंथ फॉर द रोड इंजिन. राहत्या घरासाठी 4 रुपये आणि रोड इंजिन फक्त ग्राउंडवर उभे म्हणून 10 रुपये, हे त्याच्यासाठी अनबिलिव्हेबल थिंग्स होती. इट कट इन टू माय स्लेंडर बजेट. स्लेंडर चिंचोळा या अर्थाने, काटकसरीचा बजेट. प्रत्येक घराचा एक बजेट असतो, आर्थिक बजेट असतो, आणि त्या बजेटनुसार प्रत्येकजण चालत असतं, वागत असतं, राहत असतं. लिव्हिंग ऑफ स्टेटस तसा ठेवत असतो. ओके, त्याच पद्धतीने याचा सुद्धा जो बजेट होता तो स्लेंडर होता. अँड आय हॅव टू प्लीज अ ज्वेल ऑर टू बिलॉंगिंग टू माय वाईफ. आणि मी माझ्या पत्नीचे 2 दागिने किंवा एक दागिना काय केला आहे, गहाण ठेवण्याचा विचार केला. अँड एव्हरी डे माय वाईफ वॉज आस्किंग मी. आणि प्रत्येक दिवशी माझी बायको मला विचारती what I proposed to do with this terrible property of mine. आणि ही जी टेरिबल प्रॉपर्टी याला म्हटलेलं आहे ते रोड इंजिनला म्हटलं आहे. आणि या टेरिबल प्रॉपर्टीला आपण काय करावं. अँड आय हॅड नो आन्सर टू गिव्ह हर. आणि त्याच्यासाठी याच्याकडे काहीच उत्तर नव्हतं, नॅरेटरकडे काही उत्तर नव्हतं. आय वेंट अप, ओके, अँड डाऊन to the offering it for sale to all and sundry. आणि या गावात जाऊन सेलिंगसाठी तो सगळीकडे विचारणा करतो. Someone suggested that the secretary of the local cosmopolitan club might be interested in it. बघा आता. So now this is the one chance where our narrator will be sell the road engine, because road engine is utilized for the purpose of making the roads, construction sites. So therefore someone of his friends suggested to meet the secretary. So now therefore he proposed to meet secretary. Secretary म्हणजे सचिव. Okay, secretary of the local cosmopolitan club might be interested in it. When I approached him, he laughed and asked what he should do with the road engine. आणि तो त्याला बघून हसतो आणि विचारतो, अरे मी काय करू या रोड इंजिन सोबत. आय विल डिस्पोज ऑफ इट ॲट कन्सेशन फॉर यू. यू हॅव अ टेनिस कोर्ट टू बी रोड एव्हरी मॉर्निंग. बघा, तुमच्याकडे टेनिस कोर्ट आहे आणि त्या टेनिस कोर्टवर तुम्ही काय करा, ते फिरवा. आय बिगॅन and even before I saw him smile I knew it was a stupid thing to say. आणि त्याला लक्षात येऊन गेलं होतं किती मूर्खपणाची गोष्ट याने त्या कॉस्मोपॉलिटियन क्लबच्या सेक्रेटरीजवळ केलं होतं, कारण टेनिस कोर्टवर रोड इंजिन फिरवा असं त्याला सजेस्ट केलं. सो इट वॉज अ व्हेरी स्टुपिड थिंग फॉर एव्हरीवन. सो नाव बट व्हॉट इज ही आज गोइंग टू डू द सेलिंग देअर. ही प्रपोज्ड हिज आयटम्स. Okay, because his troubles is increasing, economically increasing, it's create the trouble on his budget. So therefore what happened with him, we are going to learn. See the municipality chairman. Next someone suggested, see the municipality chairman, he may buy it for the municipality. आणि कोणीतरी सजेस्ट करतं की ते म्युन्सिपालिटीचा चेअरमन जो आहे, ज्या पद्धतीने आपल्याकडे नगराध्यक्ष असतात, महापौर असतात, त्या पद्धतीने त्या मालगुडी टाउनचा जो म्युन्सिपालिटी चेअरमन होता त्याला जर कदाचित विचारलं तर तो विकत घेऊ शकतो.